नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता इस्रायलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार प्रचंड तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता इस्रायलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार प्रचंड तेजी। पण असं काय घडलं इस्रायलमध्ये की ज्याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी? मग ही तेजी येण्याचं कारण काय व इस्रायलमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या आपल्या मनातील सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता इस्रायलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार प्रचंड तेजी। पण इस्रायलमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात भविष्यात सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी? आणि इस्रायलचं आणि सोयाबीनच्या भावाचं नातं काय? आणि इस्रायलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव का वाढणार, कधी वाढणार, कसा वाढणार, किती वाढणार आणि बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या सर्व महत्त्वाच्या प्रश्नाची घेऊयात आता सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, इस्रायल हा देश कुठे आहे? तर इस्रायल आहे पश्चिम आशिया खंडात। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आशिया खंडाच्या पश्चिम दिशेला इस्रायल देश आहे। इस्रायल हा छोटासा देश आहे। मग इस्रायलमध्ये सोयाबीनचं उत्पादन खूप जास्त होते का? तर अजिबात नाही। इस्रायलमध्ये सोयाबीनचं उत्पादन जास्त होते का हा प्रश्न, इस्रायलमध्ये सोयाबीनचं उत्पादनच होत नाही। मग इस्रायलचा आणि सोयाबीनच्या भावाचा सहसंबंध काय आणि इस्रायलमुळे भाव कसे वाढणार समजावून सांगतो। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला पश्चिम आशियामध्ये म्हणजे आशिया खंडाच्या पश्चिम दिशेला इस्रायल व इतर देशांचा संघर्ष सुरू हे तुम्हालाही माहीत असेल। तर या संघर्षामुळे काय झाले की ज्या देशांसोबत इस्रायलचा संघर्ष चालू आहे तिथून जे सप्लाय होते कच्च्या तेलाचं ते बाधित व्हायले आणि कच्च्या तेलाचा सप्लाय बाधित झाला तर खाद्यतेलाचे एकीकडे भाव वाढतात, दुसरीकडे बायोडिझेलमध्ये सोयाबीनचा वापर वाढतो, तिसरीकडे वाहतुकीचा खर्च वाढतो। या सर्व घडामोडींचा विचार केला तर आपल्याला दिवाळीपर्यंत सीबॉटवरती सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात जो सध्या $10.5 प्रति बुशेल्स आहे तो वधारून सुरुवातीला $11 प्रति बुशेल्स आणि त्यानंतर जर $12 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला तर काहीही आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत त्या ठिकाणी दिसायला लागले। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की इस्रायलमुळे थेट जरी फरक पडणार नसला तरी इस्रायलच्या युद्धामुळे या ठिकाणी काय झाले की आंतरराष्ट्रीय बाजारात समीकरणं बदललीत आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भाव 100% तेजी येताना दिसणार आहे। आता ही तेजी कशा पद्धतीने समजावून सांगतो। तर या तेजीमध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव आहे देशांतर्गत बाजारात हा 200-300 वधारून सुरुवातीला 4800 पार आणि त्यानंतर आपल्याला दिवाळीपर्यंत 5000 पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे इस्रायलमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात 100% प्रचंड तेजी येणार याबद्दल दुमत नाही। पण खूप जास्त तेजीची अपेक्षा न करता बाजारभाव 5000च्या वर गेला की तिथं गरजेपुरतं सोयाबीन विक्री करा, बाकी सोयाबीन आपण रोखून त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकता। तर हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।